हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। अमोल कोल्हेंविरोधात घड्याळाच्या चिन्हावर आढळराव शिरूरमधून लढणार, अजित पवारांकडून उमेदवारीची घोषणा। शिवाजीराव आढळराव पाटलांचा अजित पवार गटात प्रवेश। शिरूर लोकसभेची सभा अमोल नाही तर अनमोल, अजित पवारांचा अमोल कोल्हेंना टोला। तर डायलॉगबाजी चित्रपटात चालते, जनतेसमोर घाम गाळावा लागतो अशीही टीका। आढळरावांनी गैरविश्वास दाखवल्यास माझं नाव, दिलीप मोहिते पाटील। आढळरावांच्या पक्षप्रवेशावेळी दिलीप मोहिते पाटलांचा इशारा। तर दिलीपराव स्वभावाने चांगले, आमचे वैयक्तिक हेवे दावे नाहीत, आढळरावांची प्रतिक्रिया। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा पहिला उमेदवार जाहीर, रायगडमधून सुनील तटकरे लढणार, तर आम्हाला समाधानकारक जागा मिळणार असल्याचा अजित पवारांचा दावा। बारामतीच्या जागेबाबत काही काळ सस्पेन्स ठेवतो, मात्र तुमच्या मनातीलच नाव समोर येईल, सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीबाबत अजित पवारांचं विधान। सुनेत्रा पवारांनी शरद पवार गटाला डिवचलं, श्रीकृष्णाच्या विरोधात सारी भावकी होती पण जिंकला श्रीकृष्ण, सुनेत्रा पवारांची फेसबुक पोस्ट चर्चेत। अजित पवारांनी लोकांना दुखावले, सुळेंनी काहीही काम केलं नाही, अँटी पवार मतदान निर्णायक ठरणार, विजय शिवतारेंची पवार विरोधी भूमिका कायम। मवियामध्ये भिवंडी, जालना आणि सांगलीच्या जागेचा पेच सुटला, भिवंडीतनं शरद पवार गट, जालन्यातनं काँग्रेस, तर सांगलीची जागा ठाकरे गट लढवणार असल्याची माहिती। महाविकास आघाडीकडनं वंचितला आता 4 ऐवजी 5 जागांचा प्रस्ताव, सूत्रांची माहिती। तर वंचितच्या भूमिकेनंतर ठाकरे गट उद्या यादी जाहीर करण्याची शक्यता। नाशिक लोकसभेसाठी भुजबळांच्या नावाची चाचपणी, शिंदे भाजपमधल्या तिढ्याऐवजी नाशिकची जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुटण्याच्या चर्चा। भुजबळ कुटुंब जागेसाठी आग्रही नाही, नाशिकच्या चर्चांवर भुजबळांची प्रतिक्रिया, मात्र शिंदे गटा इतक्याच जागा आम्हाला मिळाव्यात याचा पुनरुच्चार। शिंदे गटाच्या आमदार खासदारांची वर्षावर आज महत्त्वाची बैठक, लोकसभेच्या मतदारसंघाचा आढावा घेणार, सूत्रांची माहिती। आमदार बच्चू कडू ही बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता। लोकसभेबरोबर नियोजित असलेली अकोला पश्चिम विधानसभेची पोटनिवडणूक रद्द करा, विधानसभांना वर्षभराहून कमी कार्यकाळ शिल्लक असल्यानं नागपूर खंडपीठाचे आदेश। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।